एका बाजूला गोंधळजा 11 सावरदरी, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय माऊली उद्योग समूह, मामा भाचे बैलगाडा संघटना खेड तालुका. मॅच होईल सुरुवात आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा दिनेशजी ठाकूर सर त्या ठिकाणी आपल्या समोर जॉईन होतील. ओ टू कॉम बॉक्स दिनेश ठाकूर सर. आज स्पर्धेच्या निमित्तानं अनेक सुपरस्टार खेळाडू या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्मान्य अनिल माळी सर, सन्मान्य महेश जाधव सर, उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य पप्पू शेठ घोरपडे, त्याचबरोबर खेड तालुक्याचे सुपरस्टार खेळाडू अश्वजित सोनवणे साहेब, सचिन बर्गे सर, पप्पू मुंगसे सर, बजरंग जाधव सर, सुमेध कांबळे सर, अमर गोरे सर, या सर्व सुपरस्टार्सचं आम्ही स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. आणि नवीन मॅच समालोचक दिनेश ठाकूर यांच्या आवाजात. रामदास रोकडे सर देखील जोडले जातील. या स्पर्धेचं अगदी बहरदार आयोजन आपण पाहतोय आणि अनेक मान्यवरांची मानदियाळी या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. न्यू बाटर मैदानामध्ये योगेश शिवेकर दाखल होताना पाहायला मिळतील. राजू पाटे बाद झाल्यानंतर मात्र योगेश शिवेकर या खेळाडूंना देखील अनेक स्पर्धा आपल्या नावावर केलेल्या आहेत आणि आज आपल्या टीमसाठी त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाते. खरं तर खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचं ऑक्शन संपन्न झालं आणि ऑक्शन संपन्न झाल्यानंतर प्रत्येक संघ मालकानं कर्णधारावर दाखवलेला विश्वास आणि कर्णधाराच्या मानसिकतेतनं बांधला गेलेला संघाची बांधणी सुसज्ज संघ घेऊन प्रत्येक संघ नायक मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अपील नक्की केली गेली, डॉट बॉल येतोय. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होते सन्मान्य मारुती भाऊ कडुसकर पाटील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. संघ मालक समीर शेठ धुमाळ यांच्याकडनं बक्षीस येते. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं बक्षीस. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवर आपण पाहिलं राजू पाटेची विकेट मिळाली. त्या विकेटसाठी 200 रुपयांची घोषणा केली गेली आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी समीर शेठ धुमाळ यांच्या वतीनं प्रत्येकी 200 रुपये विकेट प्रत्येक विकेटसाठी असणार आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आमंत्रित केलं आयकॉन निलेश ढगे यांना मावळ भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेले काही दिवसांपूर्वी. मावळची बुलेट ट्रेन इथे मात्र पटरीवरनं थोडीशी सटकताना पाहायला मिळते. वाईट आलाय, दिशा थोडीशी खराब. धावा एक धाव नोंदवली आहे आणि एक फलंदाज माघारी परतला. पहिल्या षटकामध्ये ही आली अवंतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटर. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट पहिलवान आदरणीय शामभाऊ कड पाटलांचं शुभागमन. या ठिकाणी त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉम बॉक्स. इथे आपण भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. बस चौकार आला. इथे जो मोमेंटम होता फिल्डिंग टीम कडे शिफ्ट होत होता तो मोमेंटम इथे कुठेतरी क्रॅक करण्याचं काम योगेश शिवेकर कडनं झालं. बाउन्सर चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरनं दिशा दिली आणि सीमा रेषेपार पाठवलाय. चौकाराने स्कोर कार्ड पुढे जाते. 5 धावा स्कोर कार्डवर ज्या नक्कीच नोंदवल्या जातील. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवर राहतील. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार.
या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्ताने एक विशेष सन्मान करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं HDFC बँकेचे आदरणीय नितीनजी बिरदवडे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय शामभाऊ कड पाटील यांना विनंती करेल की आपण नितीन शेठ बिरदवडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. इथे आपण सन्मानित करतोय आदरणीय नितीन शेठ बिरदवडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपण त्यांना सन्मानित करतोय. आदरणीय सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट शामभाऊ कड पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतोय. ओ टू कॉम्बॉक्स. येस, लागोपाठचे 2 चौकार आले, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केली, लाईन मध्ये बदलाव, लेंथ मध्ये बदलाव आणि रिझल्ट मध्ये देखील बदलाव येतोय. फलंदाज इथे बाद होतोय, योगेश शिवेकर बाद. दुसरा बदलाव. त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि भाग्यवान विजेते प्रेक्षक बना. एक 12,000 रुपयाची ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल इथे आपण प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला ती मात्र देऊन सन्मानित करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावा आपण पाहिल्या तर 9 नोंदवल्या आहेत आणि 2 फलंदाज माघारी परतले आहेत. दुसऱ्या षटकासाठी रामदास रोकडे सर आपल्या समोर जोडले आहेत. खेड तालुक्याचे एक नामवंत समालोचक या रामदास सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या षटकासाठी सोमनाथ टेमगिरे तयार. सोमनाथ कारलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानी स्टार्टमध्ये सुरू होत आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मैदानी स्टार्टमध्ये आपण पाहतोय निलेश ढगेने केलेली मैदानी स्टार्टमध्ये कमाल. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहिली. निलेश ढगेच्या गोलंदाजीमध्ये 2 फलंदाज त्याने बाद केलेत. राजू पाटे, योगेश शिवेकर 2 महत्त्वाचे 2 फलंदाज त्याने बाद केल्यानंतर धावफलका जर पाहिले तर आपण पाहतोय बंद केलंय. धावफलकाला लॉकअपमध्ये बंद करण्याचं काम त्याने मैदानी स्टार्टमध्ये निश्चित केलंय. पहिला चेंडू होता सोमनाथ कारलेचा, तो मैदानी स्टार्टमध्ये सुरू होता. डॉट चेंडू जो मात्र मैदानी स्टार्टमध्ये आलाय. या ठिकाणी योगेश शिवेकरचा झेल जो गोपाळ राठोड यांनी पकडला त्यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीने आलंय. दरम्यान बिग हिट केलाय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. हॅलो, षटकार जरूर आलाय. धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर बदल झालाय. संघाचं अकाउंट खातं बदललंय, जाऊन पोहोचलंय दुहेरी अंकामध्ये 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मामाबादचे दुगलबंदीचा खेळ आहे आणि माऊली उद्योग समूह दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतोय सामना आहे. पाठीमागच्या बाजूला जो गाडीपाशी बॉल गेलाय, प्रेक्षकांना विनंती असेल थोडं सहकार्य करा. येस, बॉल चेंज केला जातोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि जर पाहिलं तर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज खेळताना आपण पाहत आहे आणि पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. टेक अँड व्हेरी गुड कॅच. फलंदाजी तो होईल बाद. कुलदीप धायवार बॅक टू द पवेलियन.
षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि सोमनाथ कारलेची गोलंदाजी मित्रांनो मैदान मध्ये सुरू आहे. एक संघनायक म्हणून जर पाहिलं तर आपण पाहतोय काम मैदान मध्ये तो जरूर करतोय. एक चांगलं गोलंदाजीचं काम देखील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती करतोय. एक फलंदाज त्याला त्याच्या नावावरती बाद केलाय. कुलदीप धायबरला तर डगआउटचा रस्ता जरूर दाखवलाय. नवीन फलंदाज इथे मैदान मध्ये दाखल होईल. योगेश सांडभोर इथे आपण पाहणार आहे. समीर धुमाळ यांच्याकडून जर पाहिलं तर अक्षय तुळवेच्या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. जर पाहिलं तर आपण पाहतोय षटक क्रमांक सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू असणार आहे सोमनाथ कारलेचा. योगेश सांडभोरसाठी काय आणि त्या चेंडूवरती काय प्रत्युत्तर देण्याचं काम तो मात्र बदल स्टार्टमध्ये करणार आहे. रिवर्स बॅटन केलाय. फटका फसलाय. शतरक्षक टेक अँड व्हेरी गुड कॅच. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. आणि हा चेंडू जर पाहिलं तर मैदान स्टार्टमध्ये सोमनाथ कारलेसाठी हॅट्रिक चेंडू असणार आहे. विकेट हॅट्रिक असणार आहे. आणि आता जो झेल झाला त्या झेलसाठी जरी केलं आपण पाहतोय समीर शेठ धुमाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. माफ करा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 कॅच जर पाहिले तर आपण पाहतोय मैदान स्टार्टमध्ये झालेत. पुढील चेंडू असणार आहे सोमनाथ कारले इथे मैदान स्टार्टमध्ये दाखल होलो आहे. षटक क्रमांक 2 जर पाहिलं तर आपण पाहतोय एक अप्रतिम आहे. धावफलकाला जर पाहिलं तर आपण पाहतोय बंद करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. एक चांगली गोलंदाजी सुरू आहे. सन्मान दिला चेंडूला. इथे जर पाहिलं तर शतरक्षक वेगाड चेंडूवरती आलाय. पप्पू भोईर तिथे आपण पाहतो चेंडूवरती आलाय. एक धाव जरूर आली. एक धावेच्या पद्धतीनं धावफलकामध्ये बदल झालाय. आकडे बदललेत आणि धावफलकाने रंग बदललाय. 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय सोमनाथ कारलेची एक अप्रतिम गोलंदाजी आहे. लागोपाठचे 2 फलंदाज त्याने बाद केलेत. उलटा चेंडू होता आणि त्यावरती बिग हिट खेळलाय. शतरक्षक तिथे देणार असेल. शतरक्षक एक अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता आणि जर पाहिलं तर 2 धावा तर कंप्लीट केल्यात. परंतु तिथे काय असतील पंच देखील कळवणार आहेत. 2 धावा ज्या मात्र आपण पाहता. षटक संपलं. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकं संपली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 18 धावा. ही पहा ओहो गेले. ड्राईव्ह केलं बॉलला आणि चांगल्या प्रकारे फटका. स्क्वेअर कटचा फटका. चौकार. 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
आणि चौकार आलाय, चौकारानं स्वागत केलंय. अगदी लकी ड्रॉ साठी सुंदर अशी स्पोर्ट्स सायकल, फक्त 20 रुपये कुपनची किंमत आहे आणि 20 रुपयाच्या कुपनामध्ये जर तुम्ही भाग्यवान असाल तर 12,000 रुपयांची सायकल घरी घेऊन जाण्याची संधी. काल जर पाहिलं तर शिवेकर साहेबांना ते बक्षीस मिळालं. आजचा भाग्यवान विजेता कोण असणार? यावेळेचा चेंडू उजव्या शीचा बराचसा बाहेर आपण पाहतोय. पंचांच्या जमिनीला समांतर असतील, चेंडू अवांतर असेल. वाईडच्या माध्यमातून पडतोय. आपण एक धाव नोंदवली जाते. खरं तर ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. वाईडच्या माध्यमातून एक धाव स्कोर काढून नोंदवली जाते. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलंय. पुन्हा एकदा वाईट बॉल असेल. वाईटच्या माध्यमातून एक धाव. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. धावा आपण जर पाहिल्या तर नोंदवल्या जात आहेत 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र शेखर रणपेसे कर्णधार. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू बीमर असेल. पंच कळत आहेत. हा चेंडू नो बॉल आहे. नो +1. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 26 धावा नोंदवल्या आहेत. या षटकाची सुरुवात चौकारानं झाली. त्यानंतर 3 अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाले. निलेश डगे पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळून दिल्या होत्या. इथे मात्र या षटकामध्ये कंट्रोल थोडासा निसटताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच कळत आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव करायला पाहिलं तर या धावा रोखणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने धावा खर्च केल्या जात आहेत ना. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाते. 27 धावा स्कोर कार्डवर. अगदी लांब लचक षटक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र धावांचा रतीब लागलाय. अतिरिक्त धावांचा. इथे पंच पुन्हा एकदा गळवतील. एक धाव या चेंडूवर. झेलची संधी होती मात्र फ्री बॉल होता. 27 धावा स्कोर कार्डवर. 27. निलेश ढगे बोलिंग मार्कवर कामगिरी करतायत आपल्या षटका या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 विकेट्स मिळवून दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ कारले यांनी देखील त्यांची चमक दाखवली. 28 धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू. निलेश डगे आणि त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर शेखर रणपिसे कर्णधार आहेत. यावेळी बॅटची एज आणि इथे चेंडू लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षकाला संधी मिळाली नाही चेंडू अडवण्याचा. चेंडू सीमारेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 32 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4 फलंदाज माघारी परतले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. हे षटक मात्र थोडस मागणं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये अतिरिक्त धावा देखील मोठ्या प्रमाणावर खर्च केल्या. 2 चौकार देखील आला. 1 सिंगल आली आहे आणि उर्वरित 4 चेंडू अतिरिक्त आहेत. त्यापैकी 3 वाईड 1 नो बॉल आलाय. यावेळी देखील फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे काऊ कॉर्नर मध्ये चेंडूवर येतील. मात्र हिट विकेटची संधी इथे आपण पाहतोय. फलंदाज हिट विकेट होत आहेत. फलंदाज बाद. स्ट्रोक नक्की असतील. अशा प्रकारची विकेट ज्यावेळी जाते त्यावेळी फलंदाज स्वतःवर नक्की नाराज असतो. कारण स्ट्रोक खेळत असताना आपण अगदी सर्रास पाहत असतो की फलंदाज स्टंप्सच्या अगदी जवळ जातात
आणि तिथनं फटका डीप क्रीजमध्ये जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यावेळी तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ज्या तुम्ही अशा प्रकारची विकेट गमावल्यानंतर दुःख होणं साहजिक आहे. न्यू बाटर मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होताना आपण पाहतोय दीपक पिंगळे ऑन स्ट्राईक. निलेश डगे यांचं हे षटक देखील यशस्वी होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावा जरी खर्च केल्या असल्या तरी शेखर रणपिसे सारखा फलंदाज माघारी परतलाय. 5वी विकेट आली आहे दीपक स्ट्राईकिनला. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील, चेंडूला अडवतील. एक धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 33 धावांवर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर कशा प्रकारे कामगिरी केली जाते. यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू येतोय. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ही पहा ओव्हर संपली. या गोलंदाज सज्ज होतोय. कॅप्टन कुल इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिले तर 4थ्या क्रमांकाचा सुरू आहे आणि सोमनाथ कारलेची अगोदरची गोलंदाजी जर आपण पाहिली तर त्या गोलंदाजीमध्ये त्याने देखील आपण पाहतोय धावफलक रोखण्याचं काम जे मात्र मैदानी चार्टमध्ये केलं आहे. स्ट्राईकवरती जर पाहिलं तर दीपक पिंगळे आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आयकॉन हर्ष अडसुळेला आपण पाहतोय. एक अप्रतिम बॅटिंग या 2 फलंदाजांना करावी लागणार आहे. बिग हिट केलाय आणि चेंडूला तिथे ट्रॅव्हल केलाय. चेंडू जाऊन पोहोचेल. बिग हिट येतोय. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराला आपण पाहतोय धावफलकामध्ये वाढ होते. आकडे बदलले गेले. धावफलकावरती धावा 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक चांगली बॅटिंग जर पाहिलं तर सुरू झाली आहे. एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला आणि तदनंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा सोमनाथ कारले षटक क्रमांक 4 साठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा कोलो टप्प्याचा चेंडू होता. ट्रॅव्हल केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चेंडूला जर पाहिलं तर आपण पाहतोय अडवलाय. फेकी तिथे सुरेख असेल. एक सिंगल जरूर आली. तिसऱ्या पंचांना इथे आपण पाहतोय काम दिले गेले आहे. षटकारासाठी असणार आहे का जर पाहिलं तर थर्ड अंपायर इथे नक्की चेक करतील चेंडू सेफरित्या या ठिकाणी अडवला आहे का नाही. थर्ड अंपायरकडे निर्णय पेंडिंग असेल. इथे थर्ड अंपायर नक्की चेक करतील निर्णय आणि आपला कळवतील. स्कोर कार्डवर धावा आपण जर पाहिला तर 39 आहेत. खरं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि थर्ड अंपायर चेक करतील. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण देखील अतिशय चांगल्या प्रकारे केलं जातंय. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आपल्यासमोर जोडली जाते. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क असेल, लाईव्ह प्रक्षेपण असेल. त्याचप्रमाणे माऊली उद्योग समूहाच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं मंडप डेकोरेशन, सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. या स्पर्धेचं सर्व फ्लेक्स डिझाईन जर आपण पाहिलं तर माऊली उद्योग समूह, माऊली ग्राफिक्स यांच्या माध्यमातून केलं जातंय.
सेव्ह केलाय. इथे चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा रामदास सर आपल्या समोर जोडले जातील. या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून रामदास रोकडे सर, प्रवीण करपे सर असतील, उत्तम सावंत सर असतील, आजच्या दिवसभरामध्ये नरेश सर असतील, काल सुमित सुतार सरांना ऐकलं आपण, राहुल बोंबे सर देखील कालच्या दिवसभरामध्ये आपल्या समोर जोडले गेले होते. रिवर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता. इथे जर पाहिलं तर आपण पाहताय हा चेंडू डॉट आलाय. इथे मैदान शाळेमध्ये धावांना इथे बंद करण्याचं काम सोमनाथ कारले मैदान शाळेमध्ये करतोय. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तिथे जर पाहिलं तर सोमनाथ टिमगिरीचं क्षेत्ररक्षण होता. रिवर्स पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलंय क्षेत्ररक्षक तिथे मैदान शाळेमध्ये. बने गदर्शक चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार 4 धावांसाठी. जरूर आपण पाहतोय चौकार आलाय आणि धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे धावफलक जाऊन पोहोचलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं सोमनाथ कारलेवरती आक्रमण जरूर केलं जात आहे. 2 फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगभेदक मारा, एक चांगली गोलंदाजी, धावबादची संधी तिथे मैदान 4 मध्ये. क्रिकेट क्षेत्रातील आत्महत्या, फलंदाज धावबाद. पाहिलं तर आपण पाहतोय इथे मोठे फटके खेळणं आजच्या दिवसासाठी, आज मॅच साठी गरजेचं असणार आहे. फुलटॉस चेंडू होता, सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाढ चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली तिथे जर पाहिलं तर एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये बदल होतोय. आकडे बदलले धावफलकावरती. षटक क्रमांक संपले गेले. 4थ्या क्रमांकात 4 षटकं संपली धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. ही पहा ओव्हर संपली. जीवन भांगे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. कर्णधाराकडनं ठेवलेला विश्वास, जबाबदारी जीवन भांगे यांच्या हातामध्ये दिली जाते. आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतायत जीवन भांगे. बॉलिंग मार्क तयार. स्ट्राईक एंडला बॅटर आपण जर पाहिला तर तयार असणार आहे. यावेळी चेंडू पंच नक्की चेक करतील, निर्णय कळतील. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव या चेंडूवर देखील येते. हर्ष अडसूळ आयकॉन खेळाडू स्ट्राईक एंडला आहे. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतर. यावेळी मात्र चांगला बॉल. हर्ष यांना वाटलं होतं कदाचित व्हाईट बॉल असेल, मात्र चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. इथे कुठल्याही प्रकारचा धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. यावेळी मात्र पंचांकडे विचारणा केली जाते का? येस, इथे रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायरकडे इथे निर्णय पेंडिंग असेल. याआधीचा बॉल देखील सोडून दिला होता, त्यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजानं सांगितलं असावं कदाचित की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. मात्र यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजानं देखील ज्यावेळी DRS ची सिच्युएशन येते त्यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा असतो ना, त्याचा सल्ला सर्वात आधी घेतला जातो. कारण त्याला माहीत असतं काय झालेलं आहे, काय घडलेलं आहे त्या चेंडूवर.
अनेक वेळा बॅटर बॅटिंग करत असताना अनेक वेळा बॅटच्या जवळ चेंडू गेला तरी त्या बॅटरला वाटत असतं की हा चेंडू वाईड असावा, मात्र ज्यावेळी आपल्या साथीदाराला तो विचारतो त्यावेळी साथीदार जो निर्णय सांगतो, कारण साथीदार समोरच्या बाजूने पाहत असतो काय घडलंय. थर्ड अंपायर चेक करतायत, फेअर डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा थर्ड अंपायर देखील तोच निर्णय कळवत आहेत, मुख्य पंचांशी सहमत आहेत. बॉलर तयार. हो, इथे आणखीन एक जबरदस्त चेंडू, आणखीन एक क्लोन डिलिव्हरी आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा वळण घेतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्यावेळी एक नॅचरल स्विंग असतो आणि त्या स्विंगचा पुरेपूर वापर इथे गोलंदाजाकडनं केला जातोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. वाह, काय गोलंदाजी केली या चेंडूमध्ये, या षटकामध्ये, या ओव्हरमध्ये. कौतुकास्पद कामगिरी केली जाते. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकलेत, एक व्हाईट बॉल जरूर आला. जीवन भांगे, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं हे षटक हाताळलं जातंय. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे. इथे आपण पाहतोय बॅट चेंज केली जाते. कदाचित बॅटरकडनं खोलवर टप्प्याचे चेंडू खेळायचे असतील तर तुम्हाला अशा चेंडूंच्या विरोधामध्ये थोडीशी हलकी बॅट वापरणं फार गरजेचं आहे, कारण की ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर फटका खेळत असतो त्यावेळी चेंडू ब्लॉक होल आल्यानंतर मात्र वेगात चेंडू वरती बॅट जाणं गरजेचं आहे. ज्या वेगात चेंडू येतो त्या वेगामध्ये बॅट फिरणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुमचा चेंडू, ज्यावेळी तुमची बॅट थोडीशी जड असते, वेट जास्त असतं बॅटचं, त्यावेळी मात्र चेंडूवर येणारा बॅटचा फ्लो आहे तो कुठेतरी थोडासा लेट होतो, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकत नाही. अनेक वेळा आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स वापरल्या जातात. अगदी काही कालावधीपूर्वी मुंगूस बॅट एक आली होती IPL मध्ये, जी मॅथ्यू हेडन यांनी सुरुवातीला वापरली होती. यावेळी चांगला फटका खेळला, चौकार आलाय. भिडू दे बॅट बदलली आणि त्याचा रिझल्ट आपण मैदानामध्ये पाहिला, चौकार आलाय. यादीचे 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, यानंतर पुन्हा एकदा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे बनल दर्शक, खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा पार. बिग 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 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. उत्तर काय देणार? 2 फलंदाज आपण पाहतोय. कृष्णा मिश्रा आणि हैकॉर्ड हर्ष अडसूळ या 2 फलंदाजांना जर पाहिलं तर आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये काय बदलाव करणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ट्रॅव्हल केलाय, चेंडूला पाठवलंय, पुन्हा एकदा 1 बाउन्स, सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. आणि धावफलकामध्ये बदल होतोय.
दुसरा चेंडू तिथे सुरेख आला आहे. धावबादची संधी तिथे डेंजर झोनला काय फलंदाज कृष्णा मिश्रा होतोय धावबाद. बाद आहे. एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर आपण पाहत आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अजून देखील जर पाहिलं तर आपण पाहतोय आयकॉड हर्ष अडसूळ अजून देखील मैदान चार्टमध्ये आहे. बिग हिट गेलाय चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय मुख्य कॅमेरामॅनला मानवंदना चेंडू सीमा पार बिग 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 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण षट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकार आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. आकडे बदललेत 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला. दुसरा चेंडू इथे जर पाहिलं तर एक अप्रतिम होता. पुन्हा एकदा फटका खेळलाय चेंडू हवे छत्ररक्षक तिथे झेल ठिपण्याचा प्रयत्न चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ सीमापार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण षट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. लागोपाठचे 2 षटकार जर पाहिले तर आयकॉन हर्ष अडसूळच्या बॅटून मधून आलेत आणि धावफलकामध्ये 72 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक अप्रतिम फेकी आपण पाहतोय परंतु तिथे 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती लागले गेल्यात. 2 धावेच्या मदतीने आकडे बदललेत. खातं चेंज होत आहे. आकडे धावफलकावरती बदलले गेले. धावफलकावरती आतापर्यंत बडवले गेल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 74 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक चांगली गोलंदाजी जर पाहिली तर आपण पाहतो मैदानामध्ये करणं गरजेचं होतं. शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय गोपाळ राठोड इथे मैदान चार्टमध्ये हाताळतोय आणि धावा देखील त्या षटकामध्ये खर्च होत आहेत. धावांची लयलूट जी मात्र मैदान चार्टमध्ये केली जाते आहे. अजून देखील जर पाहिलं तर आतापर्यंत एक 5 चेंडू टाकले गेलेत. शेवटचा चेंडू काय असणार आहे गोलंदाजी मार्फत पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आणि त्यावरती प्रत्युत्तर काय असेल आयकॉड हर्ष अडसूळचा. फुलटॉस चेंडू त्या चेंडूला पाठवले पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमा पार येतोय खणखणीत चौकार 4 धावांसाठी. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 6 षटकं संपली आणि धावफलकावरती धावा बडवल्या गेल्यात. माऊली उद्योग समूह मामाबादचे बैलगाडा संघटना या संघटना आपण पाहतोय बडवल्या गेल्यात. 36 चेंडूंमध्ये 78 धावा बडवल्यात. विजयासाठी बनवायच्या आहेत. जोंधळाई 11 सावरदरी या संघाला 36 चेंडूमध्ये 79 धावांचा पाठलाग जो मात्र मैदान चार्टमध्ये करावा लागणार आहे.
उडी आमची सिंहाची जिगर असणार, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. मैदानात माऊली उद्योग समूह मामाभाची बैलगाडा संघटना खेड तालुका या संघाचे पठ्ठे चमकणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच माऊली उद्योग समूह माननीय चंद्रकांत शेठ सातपुते, माऊली डेव्हलपर्स माननीय विकासदादा तुळवे, प्रसिद्ध गाडा मालक माननीय दीपक शेठ करवंदे, युवा उद्योजक माननीय राजेश शेठ चोरगे, युवा उद्योजक प्रसिद्ध गाडा मालक मामा भाचे बैलगाडा संघटना, माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना खेड तालुका. पाटलांचा बैलगाडा. इडिंगीत आपण बदलतोय पुन्हा एकदा धावफलकावरती इथे अकाउंट खातं देखील बदललंय आणि पुढील धावासाठी ऐकणार आहात पुन्हा एकदा अलंकारिक शब्दांचे बादशाह नरेश डोंबे सरांना. या सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे. प्रेक्षकांसाठी कुपन आहेत आणि जे प्रेक्षक या ठिकाणी कुपन घेणार आहेत त्यांना स्पोर्ट्स सायकल हे बक्षीस आज संध्याकाळी मॅचेस संपल्यानंतर मिळणार आहे. आणि या मैदानावरती लकी ड्रॉ ही पद्धत आहे, ही अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळं प्रेक्षकांना विनंती आहे की ज्यांना कुपन घ्यायचे त्यांनी मुख्य अतिथी कक्षामध्ये या आणि आमच्याकडून कुपन घ्या. तुम्हाला संध्याकाळी सायकलवरती बसून घरी जाता येईल. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट पैलवान शामभाऊ कड यांचं आगमन इथे झालेलं आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं पैलवान शामभाऊ कड यांचा विशेष सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी सरपंच राहुल दादा पानमंद यांना विनंती करतो आपण पैलवान शामभाऊ कड यांना सन्मानित करा. या ठिकाणी पैलवान शामभाऊ कड यांनी अंपायर अमर साठे सर आणि अंपायर अक्षय निर्मल सर यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. पैलवान शामभाऊ कड यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पैलवान शामभाऊ कड यांचा विशेष सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. सरपंच राहुल भाऊ पानमन, सुभाषजी बिरदवडे आणि आपले खेळाडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. तर बघा मॅच सुरू होते आणि समालोचन कक्षामधून उत्तम सावंत सरांच्या गोड आवाजामधून या सामन्याचा आस्वाद आपण घेऊ. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे चौकार होतो आणि 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान तो उघडला. ते धावपल कोती धावेच्या श्री गणेशा इथे आपण पाहिलं तर मैदान ते होताना पाहायला मिळतोय. गोंधळचा 11
सावरदरीचा संघ आपण पाहिले तर धावांचा पाठलाग इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. युवा उद्योजक अविनाश शेठ गाडवे, किसन मामा पानसरे, समीर शेठ धुमाळ आणि त्याचबरोबर अक्षय शेठ शेटे यांच्या मालकीची टीम धावांचा करते पाठलाग. धावांची सुरू झाली लयलूट, लागोपाठचा सलग दुसरा खणखणीत चौकार. हॅलो, या ठिकाणी पैलवान शांभाऊ कड यांनी आपल्या स्पर्धेचे ऑफिशियल्स अमर साठे सर, अक्षय निर्मल सर आणि शुभम गाडे सर या तीनही अंपायर साठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस जमा केलेलं आहे. पैसे माझ्याकडे सुरक्षित आहे, काळजी करू नका. पैलवान शांभाऊ कड यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी पंचांचं कष्ट जाणलेलं आहे की दिवसभर ही माणसं उभी असतात, उन्हात उभी असतात आणि त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. त्यांच्या कामांचा सन्मान पैलवान शांभाऊ कड इथे करतायत. धन्यवाद. फेकी केल्या ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आपण पाहिले तर मिडॉन वरतून केला होता आणि तोपर्यंत चेंडू अडवला जाईल, बॅकअप केलं जाईल. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आपण पाहतोय, एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. 79 धावांचा पाठलाग करायचा, 36 चेंडूंना सामोरं जायचे. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सुरेंद्र शेठ शेटे आणि सुनील शेठ लवटे या युवा उद्योजक साहेबांचं शुभागमन, आपलं स्वागत आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय. तोपर्यंत एकच सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोते देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं 4 चेंडू आणि 9 धावा, 32 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग तो देखील आपण पाहिलं तर इथे करायचा आहे. बनवलं जातील का रोखले जातील ते देखील आपण पाहणार आहोत. कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार. 1-2 विकेट फार महत्वाच्या असतील माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना टीमसाठी. यावेळेचा चेंडू आणि तिथे पुढ्यात पडतोय, टप्पा पडेल. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल आणि तिथे टेक्नॉलचा वापर केला जातोय. चेंडू आपण पाहिले तर नो बॉल असेल का फेअर डिलिव्हरी, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तिथे चेक करतायत तिसरे पंच. टेक्नॉलॉजीचा देखील आपण पाहिलं तर वापर केला जातोय. थर्ड अंपायर कडे देखील इथे आपण पाहिलं तर मागणी होताना पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिले तर इथे येतोय आणि थर्ड अंपायर देखील आपला निर्णय इथे मात्र कळवताना पाहायला मिळतात. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिले तर बनवल्यात 9 धावा. फेअर डिलिव्हरी आपण पाहिले तर इथे मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, धावपलकत वाढ होईल. 10 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 31 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू होता, कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय, टीप कव्हर सीमा पार. निलेश ठगीच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय गोंधळजाई 11 सावरदरी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. इंकोडीचे विजयाचे समीकरण आपण पाहिले तर इथे बदलले. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 65 धावा. महत्वपूर्ण मॅच आपण पाहिले तर सुरुवात एक रोमहर्षक रंगतदार सामना तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील आपण पाहिले तर फार मोठ्या प्रमाणात या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वरती सोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. कुलदीप दायबर षटक क्रमांक 2. यावेळेचा चेंडू होता, पहिला चेंडूवरती ललित मुसळे चेलबाद. कुलदीप दायबरचे ठरतील शिकार. तर इथे आपण पाहिलं तर विकेट येते.
फलंदाज देखील आपण पाहिले तर बाद होतोय. माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. ललित मुसळेंच्या खरं तर 3 षटकारांसाठी फार मोठं बक्षीस होतं. कडूस ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अजितभाई तुरुक यांच्या वतीनं आणि बाबू कालेकर यांच्या वतीनं 2000 रुपयांची बक्षीस होती. परंतु कुलदीप दायबरच्या पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहिले तर विकेट गमावतात. पहिला बॅटर पहिला फलंदाज ललित मुसळेच्या रूपानं इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. गोंधळचा 11 सावरदरीचा संघ आपण पाहतोय. समर्थ कडू, निलेश ढगे, सोमनाथ कारले, सोमनाथ टेमगिरे, ललित मुसळे, अक्षय तुळवे, पप्पू भोईर, समीर धुमाळ, जीवन बांगे, अनिकेत वाळुंज, अक्षय शिवेकर, गोपाळ राठोड, दत्ता पितांबरे, संभाजी खंडाकळे, सार्थक पवळे या खेळाडूंच्या भरणा या टीम मध्ये आपण पाहिले तर इथे पाहायला मिळतोय. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. प्रत्येक टीम प्रयत्न करते परंतु सावरदरी संघ धावांचा पाठलाग करेल का ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. आणि पंच कळतात व्हाईट बॉल एक खराब चेंडू देखील आपण पाहिले तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव ते देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. थर्ड अंपायर चेक करतायत व्हाईट बॉल आहे की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. ऑन फील्ड पंचांनी तर व्हाईट बॉल कळवलेला आहे परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. कुलदीप दायबर यांच्या लागोपाठच्या 3 विकेटसाठी ज्यांनी आपल्या स्पर्धेत मिनरल ड्रिंकिंग वॉटर पाणी बॉटल बॉक्सचं सौजन्य केलं. श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे ओनर प्रतीक्षट गोपाळे युवा उद्योजक यांच्या वतीनं कुलदीप दायबर यांच्या 3 विकेटला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. सामना देखील आपण पाहिलं तर फार मोठी रोमहर्षकता रंगत या मॅच मध्ये आपण पाहतोय. 79 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात तर षटक क्रमांक 2 देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतो मैदानावरती तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थर्ड अंपायर चेक करतायत शुभम गाडे सर, अमर साठे सर, अक्षय निर्मळ सर या 3 पंचांचा पॅनल आपल्याला स्पर्धेत पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील एक नामवंत पॅनल म्हणून या पॅनलकडे आपण सातत्यानं पाहतोय. अगदी व्हाईट बॉल इथे आपण पाहिलं तर थर्ड अंपायर कडे निर्णय येतोय. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एक गडी बाद 16 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक धाव येते. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 63 धावा. निलेश डगे 5 चेंडू 13. सोमनाथ टेमगिरे 1 चेंडू 1 ऑनडाऊनला बॅटिंग साठी आपण पाहतोय सोमा. ललित मुसळे आपण पाहिलं तर फारसं प्रभावित करणारी बॅटिंग आज ललित कडनं पाहायला मिळालंय. ज्याप्रमाणे तो क्रिकेटमध्ये आपण सातत्याने त्याचा खेळ पाहिलेला आहे. त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीच्या इनिंग आपण पाहिल्यात त्या इनिंग आज खरं तर ललित कडनं आपल्याला इथे पाहायला मिळालं. परंतु सोमनाथ टेमगिरे आणि निलेश डगे या जोडीवरती प्रेक्षकांचं लक्ष आहे. एक गडी बाद 16, 28 चेंडू आणि 63. यावेळीचा चेंडू होता टीप बॅकवर्ड पॉइंट. चेंडू मात्र चाल सीमा पार. निलेश ढगे मॅन्डेटरी पॉवर पे P1 P2 चा पुरेपूर वापर करतोय. चेंडू पाठवते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय गोलंदाजी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. धावपल कोताने स्कोर कार्ड होती धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक गडी बाद 20 धावा. शेवटचे 27 चेंडू आणि बनवायच्यात 59 धावा. बॅक टू बॉलर तिथे अडवण्याचा प्रयत्न कुलदीपचा होता परंतु मिडॉनला आपण पाहिलं तर चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय इथे मैदानात येतोय. माऊली उद्योग समूह मामाबादचे बैलगाडा संघटना टीम आपण पाहतोय.
यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडू हवेत, नॉमिस लँड होती, टप्पा पाडून चेंडू आपण पाहिलं तर दिशा बदलेल. डी पॉइंटला आपण पाहिलं तर चेंडू येतो, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. स्कोर कार्ड त्याने धावपल ते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक गडी बाद 22 धावा, 25 चेंडू आणि बनवायच्या 57 धावा. 8 चेंडू 19. ऐकून निलेश ढगे तर स्थानिक खेळाडू सोमनाथ टेमगिरे आपण पाहिलं तर त्याला इथे साथ देतोय. एक चेंडू एका धावेवरती तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहू शकाल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक कुलदीप दाभेरकडनं आपण पाहतो. 5 चेंडूत 8 धावा आल्यात. फुल टॉस चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय मिड ऑफला, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू होईल. षटक क्रमांक देखील संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल होती. एक गडी बाद 22 धावा, तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 57 धावा. ही पहा संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दोन षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 22 धावा, शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहेत मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, त्याचबरोबर काय आयोजक कमिटीचे सदस्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला एक ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा. चेंडू अडवलाय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल इथे आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळते. राजू पाटे इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 करताना पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक. ॲज अ आयकॉन तो या स्पर्धेत आपण पाहिलं तर या टीम मधून रिप्रेझेंट करतोय. आयकॉन राजू पाटे, आयकॉन हर्ष अडसूळ, या 2 आयकॉन खेळाडूंचा खेळ या स्पर्धेत इथे आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होत आहेत. क्षेत्ररक्षणाच्या जागा बदलल्या जात आहेत. 38 सर्कल आता फैलावले गेले, कारण का 38 सर्कल मध्ये देखील आपण पाहिले तर आता कमी खेळाडू आपण पाहू शकाल. काही खेळाडू बाउंड्री लाईनवरती पाहू शकाल, कारण का आता फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आता बदलले. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 ही 2 षटकं संपली गेलीत आणि षटक क्रमांक 3 आता सुरू झाले. 23 चेंडू आणि 56 धावांची गरज. 24 चेंडू 57 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर सुरू आहे. 36 चेंडूत 79 धावांचं टार्गेट सेट केले. इथे चेंडू मात्र खेळला बॅटच्या अतिल काढागे, चेंडू अडवलं चाल तोपर्यंत एक सिंगल, एक धाव देखील आपण पाहिले तर इथं पाहायला मिळते. निलेश ढगे, सोमनाथ टेमगिरे जोडीला आपण पाहिलं तर अगदी शांत संयमी बॅटिंग करतात. दोन्ही बॅटरनं प्रचंड कडाक्याच्या उन्हात अगदी डोक्यावरती थंडगार बर्फाचा गोळा ठेवलाय आणि इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. एकेरी धावांना आपण पाहिलं तर प्राधान्य देत आहेत. स्ट्राईक रोटेट करतायत आणि संघाच्या धावपलकाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. 2 टप्पा घेत चेंडू अडवलाय, फेकी सुरेखा, बॅकअप ताकदवान आहे. पुन्हा एकदा एक सिंगल, एक धाव. राजू पाटीच्या पहिल्या षटकात 14 धावा, परंतु षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं इथे आपण पाहिलं तर कमबॅक पुनरागमन करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय आयकॉन राजू पाटेकडनं. एक गडी बाद 25 धावा. यावेळीचा चेंडू होता, पंच कळवतात अमर साठे सर, व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतो एक अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 26 धावा. 21 चेंडू आणि बनवायच्या 53 धावा. प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहेत. प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. प्रयत्नांच्या पराकाष्ठा आज प्रत्येक टीमला करावं लागतील. जिंकण्यासाठी खेळावं लागेल, जिंकण्यासाठी आज या मैदानातील लढावं लागेल. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवलाय. चेंडू थोडासा पुढ्यात पडतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु कुलदीप दाभेर थोडासा अक्रॉस आला. चेंडूवरती आपण पाहिलं तर आला अगदी
त्यानंतर त्यानं शरीर आपलं पुढे केलं आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं एक गडी बाद 27, 20 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा. विजयाचं समीकरण बदलते, गणित गुणोत्तर प्रमाण चित्र आता बदलतंय. समीर भाऊ धुमाळ संघाचे संघमालक युवा उद्योजक यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला इथून पुढे 200 रुपयांचं बक्षीस आहे. सोमनाथ टिमगिरे तर आयकॉन निलेश डगेच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकात कमबॅक केले, या षटकात पुनरागमन केले. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळते. किल्ले शिवनेरीचा शिलेदार मिस्टर प्रीमियर लीग राजू पाटे इन ऍक्शन समोर आहे. चांगला चेंडू होता, पॉइंटला कट केलाय. चेंडू मात्र जाईल एक टप्पा, 2 टप्पा घेत सीमा पार, चौकार, 4 धावा. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. राजू पाटेच्या षटकात आल्यात 9 धावा. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 31 धावा. तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 48 धावा. हॅलो, सन्मान्य सुरेंद्रजी शेटे, सन्मान्य सुनीलजी लवटे या दोन्ही अतिथींचं इथे आगमन झालेलं आहे. उद्योजक सुनील लवटे आणि उद्योजक सुरेंद्रजी शेटे या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. 18 चेंडू 48 धावांचं समीकरण आपण पाहतोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय कुलदीप दायबरच्या लागोपाठच्या 3 विकेटसाठी श्री साई अभ्यासिका बुक स्टोअरचे ओनर प्रतीक शेठ गोपाळे युवा उद्योजक यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. प्रकाश बोंबले षटक टाकून जर संघाला सामना जिंकून देत असतील तर प्रतीक शेठ गोपाळे यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस. प्रकाश शेठ बोंबले द ग्रेट लिजंड क्रिकेटर या टीमचे मास्टर माइंड यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 18 चेंडू 48 धावांची मॅच आपण पाहतोय. कुलदीपचा पहिला चेंडू होता, टीप लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, अडवेल, फेकी करेल, धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. चुका 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 आणि चुका होत आहेत. या छोट्या छोट्या चुका इथे टाळाव्या लागतील. फेकी योग्य दिशेने करावा लागेल. एकतर विकेट किपर एंडला थेट विकेट किपरच्या हातात किंवा गोलंदाजीच्या एंडला थेट गोलंदाजीच्या हातात. एक एक धाव मात्र फार महत्वाची आहे. सामना होता कुठे, आलाय कुठे. प्रत्येक षटकाला 200 रुपये. युवा उद्योजक समीर शेठ विलास धुमाळ यांच्या वतीनं तर लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये, लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपये. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, टीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. निलेश ढगेच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 39 धावा धावपलकोती. शेवटचे 16 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. एक मोठा फटका सामना सावरदरीच्या बाजूला घेऊन येईल तर एखादी विकेट, 1-2 डॉट बॉल. पुन्हा एकदा माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका या टीमच्या बाजूला सामना झुकवताना पाहायला मिळतील. 39 एक गडी बाद. फुल टॉस चेंडू होता, खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर वरतून येतोय, बॅकअप करेल तोपर्यंत धावा मिळतात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती आकडे बदलतात. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 41 धाव. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. विजेता संघ आपण पाहिलं तर एक मॅच खेळताना पाहायला मिळेल. पराभूत संघ कॉलबॅक साठी पात्र ठरेल या मॅच मधून. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय तिथे पंच कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल.
एक कडी बाद 42 धावा. 15 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रन टू इन 15 बॉल. 15 चेंडू 37 धावा. फुल टॉस चेंडू होता. फटका केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घे चेंडू मात्र जाईल क्षेत्ररक्षकाच्या टोकावरतून सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. निलेश ढगे ही मावळ तालुक्याची रन मशीन आहे आणि ती इथे आपल्याला बरसताना पाहायला मिळते. नुकतीच एक क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळ्याच्या मैदानी युवराज सिंग करंडक ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळाली. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर नितेश उर्फ बंटी कवडे यांच्या माध्यमातून त्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहिलं आणि त्या स्पर्धेत पुन्हा एकदा निलेश ढगेला आपण पाहिलं तर मावळची रन मशीन आणि क्रिकेट रत्न या 2 पुरस्काराने सन्मानित केले. तोच बॅटर बॅटिंग करतोय. डीप लॉंग अपच्या टोकावरतून टोकतोय. मावळची रन मशीन निलेशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक तडाखेबंद राजेशाही षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मोठं आक्रमण आतापर्यंत या षटकात तब्बल आल्यात 22 धावा. फार मोठी आक्रमकता इथे आपण पाहिलं तर निलेश ढगेकडनं आपण पाहतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. 16 चेंडू 41 धावा निलेश ढगे इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. निलेशच्या प्रत्येक षटकाला 200 रुपये. लागोपाठच्या 3 चौकांना 500 रुपये. लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचं बक्षीस आहे. सावरदरीचे प्रतिथयश युवा उद्योजक या टीमचे टीम ओनर गोंदजा 11 सावरदरी संघाचे संघमालक समीर शेठ विलास धुमाळ पाटील यांच्या वतीनं निलेशसाठी फार मोठी बक्षीस आहेत. या वेळचा चेंडू होता. झेल सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होतोय तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. धावपलकोते आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलतील. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होते. पंचावन्न धावा धावपलकोते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते संपलं जाईल. या षटकात तब्बल 24 धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे येताना पाहायला मिळत आहेत. षटकाची होईल समाप्ती. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिले तर इथे गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर रणपिसे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन विजयासाठी देखील आपण पाहिले तर धावपलकोते आणि स्कोर कार्ड ते आकडे देखील आपण पाहिले तर बदलत आहेत. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 12 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती शेखरला आपण पाहतोय 12 चेंडू 24. पहिला चेंडू होता. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वरतून येईल. चेंडूला देखील आपण पाहिलं तर तिथे आडवेल फेकी करेल तोपर्यंत धावा येतात. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोते इथे आपण पाहिले तर बनवले गेल्यात.
एक गडी बाद 57, विजयासाठी 11 चेंडू आणि बनवायच्यात 22 धावा. प्रयत्न दोन्ही बाजून आपण पाहिले तर सुरू आहेत. प्रत्येक संघ इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळते. प्रयत्नांच्या पराकाष्ठा देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. कोणती टीम बाजी मारेल, कोणता संघ इथे आपण पाहिले तर धावा बनवताना पाहायला मिळेल की धावा रोखताना पाहायला मिळेल. परंतु यावेळेस सोमनाथ टेमगिरीने देखील आपण पाहिलं तर एक उंच पुरा गगनाला गवसणी घालणारा षटकार इथे मैदानी ठोकलाय. फटका असा हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रत्येक दिवशी 2 संघ सुपर एटला जात आहेत, 2 टीम कॉलबॅकला जात आहेत. कोण जाईल कॉलबॅकला, कोण खेळ यानंतरची एक मॅच, तो सामना इथे आपण पाहतो मैदानावरती. विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि 16 धावा. चेंडू मात्र चाल टी पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू अडवेल, फेकी करेल, दुसऱ्या धावेला केले पलायन आणि पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे पळून पूर्ण केल्या त्या 3 धावा. आज जे काही घडते ते सगळं गोंधळचं 11 सावरदरी टीमच्या बाजूने इथे आपण पाहिलं तर घडताना पाहायला मिळते. चुका 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 देखील आपण पाहतोय. माऊली उद्योग समूह टीम, मामाबाचे बैलगाडा संघटना या टीम कडनं इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद 66 धावा, 9 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. तर इथे गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय शेखर रणपिसे, तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1-2 विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देतील, 1-2 डॉट बॉल करावं लागतील. या षटकात कॅप्टन शेखरला काहीतरी वेगळं करावं लागेल जर इथे आपण पाहिलं तर विजय मिळवायचा असेल तर. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय, डीप विकेटला चेंडू जाईल, एक सिंगल येते. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. परंतु निलेश डगे एक असा खेळाडू आहे, प्रचंड शांत आहे, प्रचंड संयम आहे. एकदा का तो विकेटला चिटकला, खेळपट्टीवरती तो उभा राहिला की शेवटपर्यंत मॅच जिंकून देण्याची दमखम धमक या खेळाडूच्या मनगटात बाहूमध्ये आम्ही कित्येक वेळा पाहिलेले आहे. फुल टॉस चेंडू होता, टीप मिड विकेटला, दीपक कडनं होती चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाल सीमा पार, KTPL चा चौकार. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा. एकच विकेट आली ललित मुसळ्यांची. सेकंड विकेटला फार मोठी भागीदारी, पार्टनरशिप. फटका खेळलाय सर्व बॅटनं समोर, टीप लॉंगनला चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सोमनाथ टेमगिरीच्या बॅटचा होतोय बोलबाला. सोमनाथ टेमगिरीच्या बॅट मधून येतोय एक टप्पा घेत बॅक टू बॅक 2 in row, सलग दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 4 धावा. यानंतर शेवटचा एक सामना आपण पाहणार आहोत. या मॅच मधील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल जय एंटरप्राइजेस चाकण. या 2 संघात असेल एक बलाढ्य लढत. कोण जिंकेल, काय होईल, प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहेत. परंतु जबरदस्त बॅटिंग आज करत निलेश ढगेच्या बॅट मधून आपण पाहिली. रणजित पराटेने नकार कळवला, सोमनाथ कार्लेचा कॉल निलेश ढगेला पोहोचला आणि खरं तर भाजे मावावरतून निलेश ढगे स्मार्ट विलेज आंबेडांच्या मैदानात पोहोचला आणि पुन्हा एकदा संघाच्या अडचणीत संकटात बॅटिंग मधून आपण पाहिलं तर तो धावा बनवत संघाच्या संकटाच्या काळी इथे आपण पाहिलं तर धावून आलाय. निलेश ढगे मावळची रन मशीन. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय हा खेळाडू सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती, प्रीमियर लीगच्या स्पर्धा तो इथे आपण पाहिलं तर आयकॉन आयडॉल म्हणून तो आपल्याला गाजवताना पाहायला मिळतोय. बजरंग जाधवच्या प्रत्येक विकेटसाठी ऋषी चाफळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहेत. याच तालुक्यातील एक जुना जाणता खेळाडूच्यानं भरपूर क्रिकेट खेळलं. बजरंग जाधव आणि पहिला चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, कणकणीत दणदणीत सनसनीत चौकार.
साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. हा मॅन ऑफ द मॅचचा सामनावीर किताब देखील आपण देणार आहोत. सामनावीरचा किताब जाईल निलेश ढगे मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर सामना जिंकून दिला त्याबद्दल संघ मालक समीर शेठ धुमाळ यांच्या वतीनं निलेश ढगेला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. शेकंड करा चला. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना एकमेकांना शेकंड करा. शेकंड कंपल्सरी आहे. हस्तांदोलन बंधनकारक आहे. हॅलो ऑल